तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजपासून पावसाचा जोर आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता हवामान खात्याने दिलेली आहे। तसेच आज रात्री तसेच मध्यरात्री आपल्याला बऱ्याचशा भागांमध्ये आपल्याला ढगफुटी झाल्यासारखा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। लगेच आज येत्या काही तासांनंतरच आपल्याला महाराष्ट्रातील काही भागांना अतिवृष्टी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। तर काही भागांमध्ये पाऊस देखील आजपासून पूर्णतः उघडणार आहे। जाणून घेऊयात सविस्तर अंदाज काय असणार याविषयी। तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तसेच व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। तसेच संपूर्ण कोकण पट्टीमध्ये आज रात्रीपर्यंत आपल्याला मोठा ढगफुटी सदृश पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळतोय। यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, दापोली या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला आज रात्रीपर्यंत मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। त्यासोबत मध्य महाराष्ट्रातील काही भागात आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। यामध्ये अहमदनगर, सांगलीच्या परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। पण पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर या भागामध्ये आपल्याला आज रात्री मोठा ढगफुटी सदृश पाऊस झालेला पाहायला मिळेल। मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यात आपल्याला ठिकठिकाणी अतिवृष्टीचा इशारा या भागात आज आणि उद्या दिलेला आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला आज रात्री आणि उद्या देखील मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे। त्यासोबतच विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा तसेच नागपूरच्या या सर्वत्र विदर्भातील 11 जिल्ह्यामध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज त्या काही तासांमध्येच आपल्याला पाहायला मिळेल। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला आज येत्या काही तासातच वातावरणात मोठा बदल होऊन काही भागात आपल्याला हलक्या पावसाला सुरुवात होईल। मात्र रात्री दरम्यान जळगावच्या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळतोय। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।